नमस्कार फ्रेंड्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना आहे आणि मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर चला, आज वेळ न घालवता आज डिवाइन एनर्जीजची तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत करंट फिलिंग्सवर तुमच्या ते पाहूया. डिवाइन एनर्जी, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स, प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्युअर्सची करंट एनर्जीज काय असणार आहेत. प्लीज ह्या चिट्स थ्रू बोला, योग्य ते चिट्स काढण्यात मदत करा. पाहूया आपण आज काय आहे. आज शनिवार आहे फ्रेंड्स, तर होईल तितकं डोकं शांत ठेवूनच आपण घरातल्या लोकांशी बोलणं, चालणं, कामधंदा करूया. डिवाइन एनर्जीज प्लीज गाईड करा. डिवाइन एनर्जीजनी आपल्याला 4 चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, 1 2 3 4. तर आता आपण पाहूया राशी कोणता येत आहे. डिवाइन एनर्जीज प्लीज गाईड करा. राशी कोणता येणार आहेत, प्लीज गाईड करा. आज दोन्ही राशी माझ्या अंगावरच पडल्यात, 2 राशी आल्यात. तर चला पाहूया आपण एनर्जीजचे मेसेजेस काय आहेत. कन्या रास, वर्गो. असं नाही आहे की जी चिट्समध्ये रास निघेल त्याच हिशोबाने सगळ्या राशींसाठी आहे. ही दुसरी रास आली आहे वृषभ, टॉरस. टॉरस आणि वृषभ, टॉरस म्हणजेच वृषभ, कन्या, वर्गो ह्या 2 राशी आलेल्या आहेत. आता आपण पाहूया डिवाइन एनर्जीजचे मेसेजेस. पहिलं आलेलं आहे इट्स ओव्हर. तर काय संपते आहे, कम्प्लीटेड. दुसरं आलेलं आहे कम्प्लीटेड. पहिल्याला आलेलं आहे इट्स ओव्हर. तिसरं आलं आहे ग्रोथ आणि चौथं आलं आहे नो. तर तुम्ही पाहू शकता इट्स ओव्हर, कम्प्लीटेड, ग्रोथ आणि नो. तर फ्रेंड्स, व्ह्युअर्स, मला असं वाटतं आहे की डिवाइन एनर्जीज आपल्याला सांगू पाहत आहे की ज्या गोष्टींसाठी तुम्ही स्ट्रगल करत होता इतके दिवस, किंवा ज्या रिलेशनशिपसाठी तुम्ही झटत होतात, ज्या काही तुमच्या अडीअडचणी होत्या, ज्याचा निकाल लागत नव्हता, तर तुम्हाला युनिवर्स संकेत देत आहे की इट्स ओव्हर, की आता सगळं संपलेलं आहे. मग हे तुम्ही पॉझिटिव्ह वेमध्येही घेऊ शकता की बाबा, की ज्या गोष्टींसाठी मी इतके दिवस मेहनत करत होतो, प्रयत्न करत होतो, की ती आता इट्स ओव्हर होत आहे, की आता ती संपत आहे, कुठेतरी निकालात येत आहे. आणि इट्स कम्प्लीटेड म्हणजे त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत, ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ते. आणि तिसरं येत आहे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे तुमचं फायनान्शियल ग्रोथ होऊ शकतं, किंवा तुमचं करिअर वाईज ग्रोथ होऊ शकतं, की तुमचं अजून कुठलं तरी रिलेशनशिप्स असेल त्याला चांगली नवीन सुरुवात येऊ शकते. जर इकडे कोणाला नवीन प्रेग्नन्सी वगैरे कन्सीव्ह करायची असेल तर ती प्रेग्नन्सीमध्ये चांगली प्रेग्नन्सी येऊ शकते. त्या फॅमिली ग्रोथ, तुम्ही जर फॅमिली प्लॅनिंग करत असाल तर ती ग्रोथ येत असेल. आणि चौथं लास्टचं कार्ड आहे नो. नो म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये जर नको असतील, म्हणजे युनिवर्सनं त्यांना तुम्हाला नाही देण्याची इच्छा असेल, तर त्या गोष्टींचं कुठेतरी इट्स ओव्हर होत आहे आणि त्या गोष्टी नाही होत आहे. आणि एक नवीन गोष्टीची चांगली सुरुवात, एक ग्रोथ होत आहे. आणि कम्प्लीटेड म्हणजे त्या गोष्टी सकारात्मक होऊन तुमच्या लाईफमध्ये पूर्ण होणार आहेत. तर फ्रेंड्स, या सगळ्या गोष्टींना तुम्ही पॉझिटिव्हच घ्या. स्कॉर्पिओ आणि कन्या आणि टॉरस रास म्हणजे वृषभ आणि कन्या रास, वर्गो, टॉरससाठी मी एक जर कुठल्या डिप्रेशन किंवा टेन्शनमध्ये, एन्झायटीमध्ये असतील तर आपल्याकडे वृषभ राशीसाठी एक मंत्र आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तो मंत्र तुम्ही नक्की चॅन्ट करा. वृषभ राशीसाठी आहे ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, हे 3 वेळा बोलायचं आहे. आणि आपल्यासाठी कन्या राशीसाठी इथे मंत्र आहे ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. ह्या 2 राशींसाठी हे
मंत्र आहेत तर ते तुम्ही नक्की बोलत जावा आणि नक्की आपल्यामध्ये इट्स ओव्हर, कम्प्लिटेड, ग्रोथ आणि नो ह्या चिठ्ठ्या जर आपल्याला एंजल्सनी दिल्या असतील तर त्या नक्कीच तुम्ही त्या गोष्टींवर विचार करा आणि त्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करा. ग्रोथ आणि कम्प्लिटेड म्हणजे नवीन गोष्टींची सुरुवात होणार आहे. कम्प्लिटेड म्हणजे ज्या गोष्टींसाठी तुम्ही धडपड करत होता इतके दिवस त्या चांगल्या पद्धतीने त्या सकारात्मक गोष्टीने होऊन त्या पूर्ण होणार आहेत. आणि समजा कुठल्या निगेटिव्ह गोष्टी असतील ज्या कुठल्या तुम्ही रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा अजून कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही विचार करत असाल पण त्या नकारात्मक ठरत असेल तर कदाचित युनिवर्स तुम्हाला सांगत आहे की इट्स ओव्हर आहे, ते बंद करा आणि त्यासाठी उत्तर नो आहे. तर प्लीज असं कुठल्याही नेगेटिव्ह गोष्टींसाठी किंवा नेगेटिव्ह विचारांसाठी प्रयत्न करत असाल तुम्ही तर त्या गोष्टी इट्स ओव्हर आणि नो आहे आणि नवीन गोष्टींची सुरुवात चांगल्या पद्धतीने होऊन त्याच्यात तुम्हाला ग्रोथ आणि कम्प्लिशन मिळणार आहे. तर फ्रेंड्स नक्कीच आजच्या दिवसभरातल्या ह्या ज्या तुमच्या एनर्जीज युनिवर्सनी दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा तुमच्या लाईफमध्ये कितपर्यंत तुम्हाला रेझोनेट होत आहेत. जे रेझोनेट होतील त्याच गोष्टी घ्या, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. ह्या सगळ्या राशींसाठी आहेत, फक्त प्रॉमिनंटली आपल्याला कन्या आणि वृश्चिक रास निघून आली पण ही एनर्जी प्रत्येक राशींसाठी आहे. तर फ्रेंड्स नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि माझ्या चॅनलला ग्रोथ होण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बघा ह्या तुमच्यापर्यंत कितीपर्यंत हे रेझोनेट्स होत आहेत. थँक्यू.